होशेय संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, हे इस्राയേल, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा, त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. अशशूर आमचा बचाव करणार नाही. आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही. आमच्या हातच्या कृतीस आमच्या देवा असे यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्या जवळ पोरक्यास दया मिळते. मी त्यांना वाटेवर आणीन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे. मी इस्राയേलास दहीवरासारखा होईन, तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोन प्रमाणे मूळ धरील, त्याच्या फांद्या पसरतील, त्याचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल, त्यास लबानोन सारखा वास सुटेल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील. ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील. त्यांची कीर्ती लबानोनच्या द्राक्षरसासारखी होईल. एफ्राईमला यापुढे मूर्तीशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन. मी हिरव्यागार सरूसारखा आहे. माझ्यापासून तुला फळ मिळते. जो कोणी शहाणा आहे त्याला समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, त्या मार्गाने धार्मिक चालतील आणि पातकी त्यात अडखळून पडतील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि येशूने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही की, हे इस्राയേल ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. तो शास्त्री त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ठीक व खरे बोललात की तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही, आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करणे, हे सर्व होमार्पणे व यज्ञ ह्यांपेक्षा अधिक आहे. त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस. तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही. प्रभूचे शुभवर्तमान.
हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.